नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 फेब्रुवारी 2024 ते 3 मार्च 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात वित्त संबंधात गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला कमी मेहनतीनंतर चांगला फायदा प्राप्त होऊ शकेल. कारण यावेळी चंद्र राशीच्या संबंधात 12व्या भावात अशुभ राहू उपस्थित असण्याच्या कारणाने या काळात ग्रहांची स्थिती सांगते की तुमचे अप्रात्यक्षिक खर्च बरेच कमी होतील. यामुळे तुम्ही आपले धन बऱ्याच प्रमाणात संचय करण्यात यशस्वी असाल. या सप्ताहात तुमची वृत्ती खूपच आक्रमक होईल. कारण अशी भीती आहे की घरी संभाषण आणि चर्चा दरम्यान आपण कोणत्याही गोष्टीवर समाधानी नसल्यास नाराजींनी इतरांना काही कडू गोष्टी बोलू शकता. आपल्याला नंतर पश्चाताप करावा लागेल. म्हणून आपण कोणत्या गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुम्ही या सप्ताहात आपल्यावर एकापेक्षा अधिक कार्याची जबाबदारी घेऊ शकता. या कारणाने तुमच्यावर कामाचा बोजा वाढू शकतो. त्यामुळे तुमच्या मानसिक तणावात वृद्धी होईल. सोबतच तुम्ही एकाही कार्याला वेळेवर पूर्ण करण्यास असमर्थ असाल. परदेशात जाऊन अभ्यासाचे स्वप्न पाहणाऱ्या या राशीच्या काही विद्यार्थ्यांना या सप्ताहात काही चांगली बातमी मिळेल अशी अपेक्षा आहे. तथापि यासाठी आपल्याला आपली सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवण्याची आणि आपण ज्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करीत आहात त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये आणि तुमच्या हातातून संधी गमावून जाऊ नये. चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पती प्रथम भावात उपस्थित असण्याच्या कारणाने जर एखादा खटल्याचा निकाल न्यायालयात निलंबित असेल तर त्याच्या निकालाचा विचार करून आपण स्वतःला चिंताग्रस्त करू शकता. ज्यामुळे तुमचे कुटुंबाचे वातावरणही अशांत दिसेल. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृषभ राशी. या सप्ताहात तुम्हाला विनाकारण धनखर्चावर सुरुवातीपासून नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा गरजेच्या वेळी तुमच्याजवळ पैशाची कमी होऊ शकते. यामुळे तुम्ही उधारीवर धन घेऊन स्वतःवर अतिरिक्त तणावाचा बोजा वाढवू शकता. या सप्ताहात आपण आपल्या मित्रांसह आणि जवळच्या लोकांसह चांगला वेळ घालवू शकाल. यावेळी आपण त्यांच्याबरोबर एक सुंदर यात्रा किंवा पिकनिकला जाण्याची योजना देखील बनवू शकता. यावेळी वाहन चालवताना अधिक काळजी घ्या. अन्यथा काही प्रकारचे नुकसान होऊ शकते. या सप्ताहात चंद्र राशीपासून एकादश भावात राहू उपस्थित होण्याच्या कारणाने तुमचे आरोग्य खास करून उत्तम राहील. कारण बऱ्याच ग्रहांची शुभ दृष्टी तुम्हाला आरोग्याला मजबूती देईल आणि सोबतच तुम्हाला जुन्या चालत आलेल्या आजारापासून आराम मिळेल. म्हणून या सप्ताहात तुमचे मन आनंदी राहण्याचे योग बनतील. जर तुम्ही विदेशी महाविद्यालयात दाखल होण्याचा प्रयत्न करत आहे तर या सप्ताहात
ग्रह नक्षत्रांची प्रतिकूल स्थितीच्या कारणाने तुम्हाला आता अधिक प्रतीक्षा करावी लागेल. तथापि या काळात तुम्ही अधिक सतर्कतेचे सोबत आपले प्रयत्न करताना दिसाल. उपाय: ओम गुरुवे नमःचा नियमित 21 वेळा जप करा. मिथुन राशी. हा सप्ताह चंद्र राशीपासून बृहस्पती एकादश भावात स्थित असण्याच्या कारणाने आर्थिक जीवनाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे. तथापि वाहन चालवणाऱ्या जातकांना ते चालवण्याच्या वेळी थोडी अधिक सावधानी ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण शक्यता आहे की त्याने क्षतिग्रस्त होण्याने तुम्हाला आपले धन त्यांच्यावर खर्च करावे लागेल. या सप्ताहात तुमच्या कुटुंबातील बरेच लोक तुमच्याशी सरळ बोलताना दिसणार नाहीत. याचे कारण तुम्हालाच शोधावे लागेल. अशात स्वतःला वरती ठेवण्याऐवजी तुम्हाला दुसऱ्यांच्या गोष्टीला महत्त्व देणे शिकले पाहिजे. कार्यस्थळी दुसऱ्यांच्या प्रती तुमची ही भावना तुमच्या मनात बऱ्याच आशंका निर्माण करू शकते. यामुळे तुम्ही प्रत्येकाला शंकेच्या दृष्टीनेच बघाल. करिअरमध्ये पुढे जाण्याची प्रगतीही प्रभावित होईल. आपल्याला हे समजले पाहिजे की मनातील नकारात्मक विचार हे विषपेक्षा धोकादायक असतात. अशा परिस्थितीत या सप्ताहात योग आणि ध्यान यांची मदत घेऊन विद्यार्थी त्यांच्या मनात उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या नकारात्मकतेचा नाश करू शकतात. चंद्र राशीपासून चतुर्थ भावात केतू विद्यमान असण्याच्या कारणाने आरोग्याच्या बाबतीत या सप्ताहात तुम्हाला लहान मोठ्या समस्या होऊ शकतात. परंतु काही मोठे आजार या काळात दिसत नाहीत, म्हणून तुम्ही बरेच आनंदी असाल. तरीही आपल्याला आरोग्याच्या प्रती कुठल्याही प्रकारचा निष्काळजी नाही केला पाहिजे आणि वेळोवेळी योगाभ्यास, ध्यान आणि व्यायाम करत राहिले पाहिजे. उपाय: नियमित विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. कर्क राशी. या सप्ताहात कौटुंबिक जीवनात सध्या सुरू असलेल्या तणावामुळे आपली एकाग्रता वाया जाऊ देऊ नका. अशा परिस्थितीत आपण हे समजून घ्यावे लागेल की प्रत्येकाच्या जीवनात एक वाईट टप्पा येतो आणि हा वाईट टप्पा मनुष्याला सर्वात जास्त शिकवितो. म्हणूनच संकटांनी कंटाळून निराश होऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा जीवनाचा धडा घेण्याचा प्रयत्न करणे शिकणे चांगले. या सप्ताहात तुमच्यावर कार्यक्षेत्राच्या व्यतिरिक्त जबाबदारीचा भार तुम्हाला तणाव देऊ शकतो. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य प्रशंसा आणि सहयोगही प्राप्त होईल. तसेच तुमच्यापैकी काही जातक या काळात मनासारखी पदोन्नतीही प्राप्त करू शकतात. जर तुम्ही पॉलिटिक्स किंवा सोशल सर्व्हिसचा अभ्यास करत आहे तर तुमच्यासाठी ही वेळ सर्वात अधिक चांगली राहील. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनाही या काळात भरपूर यश मिळण्याचे योग बनताना दिसत आहेत. चंद्र राशीपासून शनी अष्टम भावात स्थित होण्याच्या कारणाने मानसिक समस्यामुळे या सप्ताहात आपला शारीरिक आनंद नष्ट होऊ शकतो. याचे
नकारात्मक परिणाम आपल्या कार्यक्षेत्राला प्रभावित करून आपल्याला आपल्या लक्ष्यापासून भ्रमित करू शकतो. या सप्ताहात आर्थिक तंगीच्या परिस्थितीमुळे तुमचे काही महत्त्वाचे काम मध्येच अडकले जाऊ शकते. त्यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत शक्य असल्यास बँकेकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत घेतल्यास आपले अपूर्ण काम पूर्ण करा. उपाय: प्राचीन ग्रंथ सौंदर्य लाहिरीचा नियमित जप करा. सिंह राशी, या सप्ताहात तुम्हाला घरातील लहान सदस्यांसोबत आपले उत्तम संबंध करण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपला मोठेपणा दाखवून आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही समस्त कुटुंब कुठल्या यात्रेवर किंवा पिकनिकवर जाण्याचाही प्लॅन करू शकता. चंद्र राशीच्या संबंधात शनी 7व्या भावात स्थित असण्याच्या कारणाने शक्यता आहे की कार्यस्थळी तुम्हाला अचानक काही महत्त्वाची भूमिका आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी सांगितले जाऊ शकते. याने जोडलेला निर्णय घेण्यात तुम्ही या सप्ताहात पूर्णतः यशस्वी असाल. अशात जोशमध्ये येऊन तुम्ही काही असा निर्णय घेऊ शकता ज्याचा नकारात्मक प्रभाव तुम्हाला भविष्यात मिळेल. हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने स्थितीपूर्ण तुमच्या पक्षात दिसत आहे. यामुळे तुम्ही एक उत्तम आरोग्याचा आनंद घेऊन प्रसन्न चित्त राहू शकता. सोबतच या राशीतील प्रौढ जातकांना या काळात गुडघ्यासंबंधित आणि हात संबंधित जुन्या समस्यांनी आराम मिळू शकतो. या सप्ताहात बृहस्पती चंद्र राशीपासून 9म भावात स्थित होण्याच्या कारणाने तुम्ही आपली मेहनत आणि सातत्याने बऱ्याच संधी प्राप्त करू शकाल. यामुळे तुम्ही पैसे बनवू शकाल. यासाठी तुम्हाला आपली सेविंग डोळे बंद करून गुंतवणूक करण्याच्या ऐवजी पारंपरिकदृष्ट्या त्याला काही उत्तम योजनेत गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना त्या परीक्षेत उत्तम परिणाम मिळतील ज्याची प्रतीक्षा ते मागील बऱ्याच वेळेपासून करत होते. कारण सुरुवातीमध्येच अधिकतर विद्यार्थ्यांचे मन शिक्षणात लागेल आणि त्या कारणाने त्यांना यश मिळेल. उपाय: प्राचीन पाठ आदित्य हृदयमचा नियमित पाठ करा. कन्या राशी, या सप्ताहात चंद्राच्या राशीपासून 7व्या भावात राहू स्थित असण्याच्या कारणाने कौटुंबिक जीवनात सध्या सुरू असलेल्या तणावामुळे आपली एकाग्रता वाया जाऊ देऊ नका. अशा परिस्थितीत आपण हे समजून घ्यावे लागेल की प्रत्येकाच्या जीवनात एक वाईट टप्पा येतो आणि हा वाईट टप्पाच मनुष्याला जास्त शिकवितो. म्हणून संकटांनी कंटाळून निराश होऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा जीवनाचा धडा घेण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रात या सप्ताहात तुमचे काही प्रतिबंधी किंवा विरोधी तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात. म्हणून तुम्ही सुरुवातीपासून स्वतःला सावध ठेवून प्रत्येक परिस्थितीमध्ये आपले डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. या सप्ताहात चांगल्या प्रकारे समजू शकाल की जर तुम्ही योग आपल्या दिनचर्येत सामील करता
तर तुमच्या बऱ्याच आरोग्य समस्या दूर होतील. कारण हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला आत्मचिंतन करण्याच्या बऱ्याच संधी देईल. एकूणच पाहिल्यास आर्थिक दृष्टीने हा सप्ताह बराच चांगला राहणार आहे. कारण या काळात तुम्हाला लाभ आणि तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी बऱ्याच संधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून या बाबतीत योग्य रणनीती आणि योजना बनवून याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे भविष्यात तुम्हाला अचानक वित्तीय समस्यांचा सामना करावा लागला तरी तुम्ही त्यासाठी तयार असाल. हा सप्ताह उच्च शिक्षणासाठी सामान्यपेक्षा उत्तम राहू शकतो आणि बऱ्याच वेळेपासूनच जर तुम्ही आपल्या उच्च शिक्षणाला घेऊन काही प्रयत्न करत आहात तर योग बनत आहेत की तुम्हाला त्यात यावेळी पूर्ण रूपात यश मिळू शकेल. तथापि यासाठी तुम्हाला इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया न घालवता आपल्या भविष्याला घेऊन सजग राहण्याची आवश्यकता असेल. उपाय: ओम नमो भगवते वासुदेवाय नम:चा नियमित 51 वेळा जप करा. धन्यवाद.